आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आज दुपारी जुन्नर तालुक्यातील बादशहा तलाव येथे राहणारे अमजद पठाण हे त्यांच्या पत्नीबरोबर मोटरसायकलहून मंचरकडून नारायणगाव मार्गे जुन्नरच्या दिशेने जात असताना बादशहा तलाव येथे एकलहर येथील पिकअप ड्रायव्हर याने पठाण क्रशर ओम हॉटेल जवळ ओव्हरटेक करून त्या मोटरसायकलला जोराची धडक दिली। यामध्ये मोटरसायकल चालवणारे अमजद पीर मोहम्मद पठाण वय 50 वर्ष हे गंभीर जखमी होऊन मृत्यू पावले आहेत। त्यांच्या पत्नीला गंभीर मार लागलाय। त्यांच्यावर खैरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान स्थानिक नागरिकांनी व नातेवाईकांनी माहिती दिली की त्यांनी पाठलाग करून पिकअप गाडी पकडली आहे। पिकअप चालक हा दारूच्या नशेत गाडी चालवत होता। तेज तुफानला मिळालेल्या माहितीनुसार पिकअप चालकाचे आडनाव कांबळे आहे। तो एकलहरे येथे राहतो। चालकाला पकडल्यानंतर त्याला काही लोकांनी भावना अनावर झाल्यावर किरकोळ हाताने मारहाण सुद्धा केली आहे। तेज तुफान न्यूज, अयूब शेख, बादशहा तलाव, जुन्नर। कसा अपघात घडला? अपघात ते मनसरवरून त्याच्या पोराचा ऍक्सिडेंट, त्याच्या पोराचा ऑपरेशन होतं आणि ते जुन्नरला येत होते। त्यांचं ते मनसरला होते, मनसरवरून जुन्नरला येत होते त्यांच्या घरी येत असताना ते त्यांच्या बाजूने चालले होते बरोबर। गाडीच्या ओव्हरटेक मध्ये हा मॅटर झाला आणि ड्रायव्हर पूर्ण पिलेला आहे। तुम्ही पाहिलंय त्याला? आणि तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर पळून गेला। आर्मीपासून त्यांना अडवायला गेली तर त्या पोरांच्या अंगावर गाडी टाकली। अँब्युलन्सवाले म्हणजे पाठलाग करून याला ताब्यात घेतलंय। किती वय याचं ड्रायव्हरचं? दारू पिल्ला होता पूर्ण। बरं, आता त्यांच्या कुठे जास्त म्हणजे मेंदूला मार लागला होता? इथून काहीच नाही राहिलं, डोक्यावरून गाडी इथून काहीच नाही राहिलं। डोक्याला हे घुसण्यासाठी इथे घुसल्यामुळं असे चिंध्या झाल्या, चिंध्या ही जी कोरी रक्त सांडले पूर्ण। दिसतोय गाडीला घुसल्यामुळे ना इथून काहीच नाही राहिलं। हे 3-4 घटना झाल्या। हे तरकारीवाले जे पिकअपच्या गाड्या 100च्या कमी स्पीड नसते आणि याच्यापासून आमची घर सगळी रस्त्यालाच आणि एवढे फास्ट गाड्या व्हायलाच पाहिजे। एवढ्या स्पीड गाड्या अपघात होतात। या अगोदर नाहीये, जिथे वस्ती आहे तिथे ब्रेकर नाही टाकले, जिथे काही वस्ती नाही त्या ठिकाणी ब्रेकर टाकून ठेवले। ब्रेकर सोल्युशन नाही ना, त्यांना पिकअप वाल्यांना पण काहीतरी मर्यादा पाहिजे ना चालवायची। म्हणजे ओव्हरटेकच्या नादामध्ये मध्यधुंद पिकअप चालकामुळे हा अपघात घडलेला आहे। ठीक आहे। आता पिऊन चालला होता फुल, आता मागे येत होता। आता मागे एक पिकअप बादशहा तळावर कमी 100च्या स्पीड मध्ये काही कारण नसताना फक्त गाडी अजून एक माणूस होता तो मागे बसलेला होता। त्याने तो परत जाऊन आला गाडी पैसे, मग त्यांनी सांगितलं पोलिसांना का यांनी बोलले उडवलेलं बोले। हे दोन्ही स्पीड गाडी अशी नागिन सारखी हा या जडी तो मागे होता। तो गाडी नागिन सारखी चालत होती का? प्रवासी होता का? प्रवासी होता तो, बसून आलता तर त्याला आर्वीला सोडलं त्यांनी। आर्वीला सोडल्यानंतर परत नारा पंपावाला, मग तिथं गाडी त्यांनी धरली, अँब्युलन्सवाल्यांनी गाडी धरली। त्या बिचारांनी माहिती दिली तुम्ही? हो साहेब, हे अजून म्हणजे याच्या पुढे अजून एक पिकअप होती। हे रील्सच्या आता झालेला ऍक्सिडेंट आहे। म्हणजे पुढे एक पिकअप होती, तो त्याचा व्हिडिओ शूटिंग काढत होता मागच्या गाडीचा, त्याच्यामुळे हे ऍक्सिडेंट घडलेला आहे। आणि या सरकारी गाड्यावाल्यापासून खूप धोका आहे आम्हाला। म्हणजे आमची जी वस्ती सगळे रोड वाचल्यामुळं वारंवार ऍक्सिडेंट होऊ राहिले आणि यांचा ड्रायव्हर लोकांचा बिलकुल यांच्यावर ताबा नसतो। फुल दारू पिऊन वगैरे 100च्या स्पीडच्या वर गाड्या मेंदू आहे। आपल्या मुलाचं ऑपरेशन होतं, ज्यांच्या पण अपघात झाले त्यांच्या मुलाचं ऑपरेशन होतं। ते दोघे नवरा बायको नंतर जुन्नरच्या दिशेने येत होते आणि येत असताना मनसरला ऍडमिट आहे। किती मुलं आहे त्यांना? 3 मुलं आहेत। आणि ते मुलाला बघायला गेले होते? मुलाला बघायला गेले ते। आयसीयू मध्ये मुलगा
मुलगा आयसीयू मुलगा आयसीयू मध्ये त्यांचं त्याचं ऑपरेशन झालं काल. त्याचं ऑपरेशन झालंय का म्हणून बघायला गेलते आणि बघून डबा आणायला घरी येत होते. घरून परत जाणार होते माणसाला. त्या सर अत्यंत गरीब परिस्थिती म्हणजे लोकांच्या गाडीवर काम करून पोट भरणारी एकदम गरीब परिस्थिती. म्हणजे ड्रायव्हर आहे माणूस. पोराचं ऑपरेशन काढले, लोकांनी निधी जमा करून पैसे दिले. वाईट घटना आहे. एकदम वाईट घटना आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.